तुमच्या मनात कधी असं आलंय का की आपल्या आयुष्यात आपण जे विचार करतो तेच खरं होतं? तुम्ही जर सतत टेन्शन घेत असाल तर आयुष्यात टेन्शनच येतं आणि जर सकारात्मक विचार केला तर जादूसारख्या गोष्टी घडतात. मग विचारांच्या जादूचं रहस्य काय आहे? आज आपण बोलणार आहोत जगप्रसिद्ध लेखक जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाबद्दल, ज्याने हजारो लोकांचं आयुष्य बदललं आहे. नंबर 1. अवचेतन मन म्हणजे काय? आपल्या मनाला 2 भाग असतात, चेतन मन आणि अवचेतन मन. चेतन मन म्हणजे जे आपण आजूबाजूला विचार करतो, पण अवचेतन मन म्हणजे आपला ऑटो पायलट. आपले विश्वास, भीती, सवयी, आठवणी आणि भावना इथे साठवलेल्या असतात. हे अवचेतन मन म्हणजे एक सुपीक शेत आहे, ज्यात तुम्ही कोणते विचार पेरता त्यानुसार तुमच्या आयुष्यात गोष्टी उगवतात. जर तुम्ही भीती, नकारात्मकता पेरली तर जीवनात टेन्शन, फेल्युअर उगवेल. पण जर सकारात्मक विचार पेरले, यशस्वी होण्याची कल्पना केली तर यश आपोआप आकर्षित होतं. नंबर 2. सकारात्मक विचारांची ताकद. जोसेफ मर्फी सांगतात की आपलं अवचेतन मन खूप शक्तिशाली आहे. ते तुमचं बोलणं ऐकून घेते, तुमचे विश्वास सत्यात उतरवते. म्हणूनच आपल्या विचारांवर कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही म्हणाल मला हे जमणार नाही, तर तुमचं अवचेतन मनही तेच मान्य करतं आणि तुम्ही खरंच अपयशी होतात. पण जर तुम्ही म्हणाल मी नक्की यशस्वी होणार, तर तुमचं अवचेतन मन तुमच्या बाजूने काम करतं आणि तुमच्यासाठी संधी निर्माण करतं. नंबर 3. व्हिज्युअलायझेशन अँड अफर्मेशन. हे पुस्तक सांगतं की रोज झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्वप्नातील आयुष्याची कल्पना करा. तुमचं मन सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करते. यालाच म्हणतात व्हिज्युअलायझेशन. तसंच रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन बोला, जसं की मी यशस्वी आहे, माझं आरोग्य उत्तम आहे, मी माझं स्वप्नातील जीवन जगतो आहे. हे रोज म्हणाल तर हळूहळू तुमचं अवचेतन मन त्या विचारांना खरे मानायला लागतं आणि तुम्ही त्या दिशेने काम करू लागतात. नंबर 4. विश्वास आणि श्रद्धेची ताकद. जोसेफ मर्फी म्हणतात, तुम्ही त्यावर विश्वास ठेवता तेच तुम्ही बनता. जर तुम्हाला स्वप्नांवर, उद्दिष्टांवर आणि स्वतःवर खंबीर विश्वास असेल तर संपूर्ण विश्व तुम्हाला ते मिळवण्यासाठी मदत करते. यालाच लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. नंबर 5. नकारात्मक विचारांवर नियंत्रण. नकारात्मक विचार येणं नैसर्गिक आहे, पण यात रमून जाणं हानिकारक आहे. हे पुस्तक सांगतं, जसं नकारात्मक विचार येईल तसा लगेच त्याला पॉझिटिव्ह विचाराने बदला. उदाहरणार्थ, मी आजारी आहे हे म्हणण्याऐवजी बोला, माझं शरीर दररोज बरं होत आहे. हळूहळू तुमच्या मनात पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होईल आणि तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आपल्याला सांगतं तुम्ही तुमच्या विचारांद्वारे तुमचं नशीब बदलू शकता. तुमच्या मनातलं चित्र तुमचं आयुष्य ठरवतं. मग चला आजपासून पॉझिटिव्ह विचार सुरू करूया. आपल्या अवचेतन मनाची जादू वापरूया आणि आपलं जीवन यशस्वी, आनंदी आणि समाधानकारक बनवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.